तर हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त एकदम मजेत बघा. पण त्यातली त्यात पण एक दुःख तर असतेच. प्रत्येक बाईच्या जीवनात दुःख तर असतेच. पण काय दुःख आहे सकाळच्या खरं तर मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता. पण सकाळच्या मनात सारखं येऊन जाऊन वाटत होतं की तो व्हिडिओ बनवला पाहिजे, जेणेकरून 2 बायका तरी सुधारतील हे व्हिडिओ बघितल्यावर. तर खरंच मित्रांनो, काही अशा महिला आहेत त्या स्वतःचा संसार तर नीट उभं करू शकत नाहीत, पण दुसऱ्याचा संसार मोडायला मात्र टपून बसलेले आहेत. अशा बायका खरं तर मला बोलायचं नव्हतं, पण माझ्यासोबत का असली घटना घडली नाही. पण ज्या बायका अशा असतात दुसऱ्यांचा संसार मोडून स्वतः मात्र एन्जॉय करत असतात, त्यांच्याबद्दल म्हणजे काय बोलायचं, शब्द पण येणं झाले त्यांना. म्हणजे एक प्रकारचा राग पण आहे त्यांना. पण एकदा वाटतं आपण का म्हणजे वाईट बोलून आपण पण वाईट का व्हायचं. पण मित्रांनो, खरंच इतकं म्हणजे एका बाईचं आयुष्य मोडायला ह्या बायकांना कसं काय जमतं. म्हणजे तुम्हाला कळेल मी कोणाबद्दल बोलत आहे, काय बोलत आहे, तुम्ही समजून घ्याल. 2 मिनटात थांबा, पोरगी बोलायला लागल्या येतच. तर मित्रांनो, मी असं का बोलत आहे, काय म्हणजे काय कारण असेल मी बोलण्याचं. तर मित्रांनो, कालच्या धरून म्हणजे काल माझी मैत्रिणी फोन लावली. ती खूप अस्वस्थ होती, थोडा वेळ बोललो पण अस्वस्थ होतं आणि तिचा आवाज जरा वेगळाच येत होता. मग मी तिला विचारलं, बाई काय झाले तुला? तू रोज बोलतेस तसं बोलत नाहीस, आणि काय नेमकं झाले तर काय सांग मला. तर ती म्हणाली माझा नवरा एका बाईच्या नादाला लागलाय, काय करू काय समजणं झालंय, आणि मी काल माझ्या मुलासकट टाकून माहेरला आल्या घाईनं. मला काय पण सुचत नव्हतं काय करू. तूच काहीतरी उपाय सांग ना, मी काय करू. इतकं रडायला लागली होती बिचारी. मी जवळ असती तर मी तिला काहीतरी उपाय सांगितला असता आणि तिचं दुःख शेअर करू शकले असते. पण फोनवर किती वेळ बोलणार आम्ही, आणि मला पण शिवाय इथं सासऱ्यांची भीती असते. मग मी तिला काहीच सांगू शकले नाही. मी म्हटलं आपण बोल, नंतरवर काहीतरी उपाय तोटका काढूया. मग तिने ठेवलं, रडत ठेवली. तर तुम्हाला कळलं असेल, म्हणजे अशा हे बायका असतात. म्हणजे ती ठेवली, तिचा संसार पाक उद्ध्वस्तीला आला होता. ती बिचारी इतकं रडत होती. मला कसं समजावं, काही समजून सांगावं पण कळत नव्हतं. मला पण तिचं ऐकून खूप वाईट वाटत होतं. आणि मी तिला काय उपाय सांगा ना. ऑलरेडी माझं संसार मोडलेलं आहे, म्हणजे त्या प्रकारे संसार मोडलेला नाही की तिला आधार द्यावा असं काही नाही. तर माझं मिस्टर नाही, मला कसं म्हणजे मी कसं वागलं असते, मी कसं रिॲक्शन झाले असते जर एखादी बाईचा नवरा अपार करत असताना. तर तिच्यावर काय मनावर बेतत असेल असं वाटेल. ती बिचारी नवऱ्याला शिव्या देऊ लागली होती, मेला असलं तर बरं झालं, असं तसं खूप शिव्या द्यायला लागली होती, खूप ओरडायला लागली होती. तर अशा बायकांना मी म्हणायचं आहे, बायानं सुधारा जरा. तुम्ही स्वतःचा संसार बसू शकत नाही, तुम्हालाही तुमचा संसार असेल, नवरा मुलं असतील, त्यांना सांभाळू शकत नंतर तुम्ही दुसऱ्यांचं का उद्ध्वस्त करताय, दुसऱ्यांचं जीवन का उद्ध्वस्त करताय. तुम्ही तुमचा संसार करा आणि तुम्ही त्यांना संसार करू दे ना. अफेअर करायचं असेल तर तुम्हाला जावा ना, व्यवसाय करत जावा. म्हणजे 2 पैशासाठी का होईना, त्या बायका अशा असतात, पैशासाठी होईना ते काही 5 मिनिटासाठी का होईना पैशासाठी ते म्हणजे खरंच मला बोलायला पण येणं झाले. व्यवसाय करतात आणि काही वेळासाठी पैसे घेऊन गप्प तर होतात कायमचे. पण तुम्ही मात्र दुसरे स्वतःचा संसार तर उद्ध्वस्त करता आणि दुसऱ्यांचं पण उद्ध्वस्त करता. जरा लाजा बळगा. त्यांचे कुटुंब, त्यांचे छोटे छोटे मुलं आहेत, ती बिचारी काय करायला पाहिजे सांगा ना. इतकी रडत होती मित्रांनो. खरंच अशा बायकांना खरंच तुम्ही जरा ह्याच्यावर म्हणजे तुम्हाला खरंच मला काय बोलायचं काय सुचत नाही. तर मी इथंच व्हिडिओ थांबवते.